the standard 7, 16th chapter, natural resources. In this topic, we learn about the forest resources. जी जंगलाची जी संपत्ती आहे त्याविषयी आपण इथे नैसर्गिक संपत्ती त्याला असं म्हणत असतो. व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, व्हॉट इज देअर युजेस, त्याची तुम्हाला अत्यंत आधीपासून ओळख आहे. An extensive area of the land covered by the variety of the plants is called as a forest. Forest is the natural habitat of the plant, animal and the microbes. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्राणी, ॲनिमल्स, प्लांट, मायक्रोब्स, लहान जीवाणू ते सुद्धा राहतात. 30% ऑफ द टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कवर्ड बाय द फॉरेस्ट. 30% पूर्ण जगाची जागा जी आहे ती जंगलाने काबीज केलेली आहे. जंगल त्यात तेवढा पसरलेलं आहे. स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड द प्रोडक्टिव्ह फंक्शन. फॉरेस्ट परफॉर्म एक विशिष्ट प्रकारचं संरक्षणात्मक कार्य हे करून घेत असतं. रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जे जमिनीतली पाण्याने जी त्याची जमीनचा कस कमी होत असतो ते त्याच्यातून वाचतं. टू प्रिव्हेंट द सॉईल इरोजन है ना, जमिनीची धूप होणे थांबतं. हेल्प द पर्क्युलेशन ऑफ द वॉटर इन टू द ग्राउंड. जंगलाच्या त्या झाडांमुळे काय होऊ शकतं की पर्क्युलेशन म्हणजे काय, जलसंधारण त्याला म्हणतात. कंट्रोल द फ्लड. जे मोठमोठे पूर येत असतात त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण आपल्याला या जंगलांमुळे होऊ शकतं. रिड्यूस द रेट ऑफ द इव्हॉपरेशन. जे उष्णतेमुळे तापमान जो वाढ झालेली असते, बाष्पीभवन होण्याचा प्रकार जो असेल तो कमी होत असतो. प्रोटेक्ट द वाईल्ड लाईफ. वाईल्ड लाईफ त्याच्यामुळे प्रोटेक्ट होत असतं. मेंटेन द बॅलन्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक गॅसेस. फॉरेस्ट हेल्प द इम्प्रूव्ह अँड द मेंटेन द क्वालिटी ऑफ द एन्व्हायरमेंट. तर ही क्वालिटी आपल्याला त्याच्यापासून मिळत असते. आता प्रॉडक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय, त्याच्यापासून काय प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. म्हणजे दोन प्रकारचे कार्य आपल्याला जंगलापासून होतात. एक म्हणजे आपल्याला संरक्षण आणि दुसरं म्हणजे त्याच्यापासून उत्पादन आपल्याला मिळतं. अडुळसा प्लॅन्टपासून आपल्याला हे जे सगळे मेडिसिनल प्लॅन्टची नावं आहेत, अडुळसा, बेल, याला बेलाचं फळ म्हणतो आपण, नीम, कडुनिंब म्हणतो, त्यानंतर पेरिरिंकल, सिनामॉन म्हणजे आपण जे मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरत असतो, त्यानंतर सिंचोना कफ कोल्डसाठी, डायरियासाठी, त्यानंतर फिवर कोल्डसाठी, कॅन्सरसाठी प्रत्येकाची नावं आपल्याला दिलेली आहेत. तर ही आपल्याला वापरलं जात असतात. मलेरियासाठी पण आपण याच्यात वापर होत असतो सिंकोना नावाचे वनस्पतीचा. प्रिपेअर द लिस्ट ऑफ द मेडिसिनल प्लांट लाईक अश्वगंधा, शतावरी हे दिले आहेत बघा. आमला, हिरडा, बेहडा, तुलसी. आणि त्याचे यूजसुद्धा आपल्याला यूट्यूबवर सहज मिळतील, पाहता येतील. तुम्ही त्याची यादी नक्की बनवा. आपल्याला त्याच्यापासून लाकूड मिळत असतं, वूड्स. त्यामुळे काय होतं, आपल्याला घरं बांधता येतात. टीक, मोहगनी, नीम, ॲकॅसिया, सुबाबूळ ना. वूड इज यूज टू मेकिंग द फर्निचर, फार्मिंग इम्प्लिमेंटेशन अँड व्हेरियस अदर आर्टिकल्स ॲज वेल ॲज द कन्स्ट्रक्शन वर्क. अशा पद्धतीने त्याचा वापर आपल्याला दिसून येतो. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स द फायबर, पेपर, द रबर गम, ॲरोमॅटिक सबस्टन्स, फ्रॅग्रन्स एसेन्शियल ऑइल फ्रॉम द लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस नावाचं बघा, विठीवर, अँड द इकॅलिप्टस, सँडलवूड. हे सगळे औषधी गुणधर्म असणारे, काही आवश्यक तेल त्यापासून निर्माण करू शकणारे असे वनस्पतीसुद्धा आपल्याला जंगलामधून मिळत असतात. कॉस्मेटिक असतात, इसेन्स्टिक असतात. इन ॲडिशन वी गेट द व्हेरियस फ्रूट्स, बल्ब्स अँड द रूट्स. कंदमुळे वगैरे आपल्याला मिळत असतात. हनी, सिलिंग वॅक्स, त्यानंतर कॅटेचू अँड डाईज एक्सेट्रा फ्रॉम द फॉरेस्ट आपल्या जंगलापासून असं मिळू शकतात. मग आपण याचं कॉन्झर्वेशन कसं करू शकतो, संवर्धन काय करू शकतो. द यंग ट्रीज शुड नॉट बी कट. जे चांगले झाड असतात ते कापायचे नाही. मेनी ट्रीज, मोर ट्रीज दॅन आर कट डाऊन शुड बी प्लांटेड अँड लुक आफ्टर. जर जास्त प्रमाणात झाडं कापले गेली असेल तर दुसरीकडे त्यांची लागवड केली पाहिजे आणि त्याच्यात टिकवून ठेवले पाहिजे है ना, त्यांना प्लांट केलं पाहिजे. द स्ट्रिंजेंट रिस्ट्रिक्शन लॉज रेग्युलेशन रिगार्डिंग युजेस ऑफ द फॉरेस्ट शुड बी स्ट्रिक्टली फॉलो. काही नियम कायदे जे आहेत त्यांचं जंगलाच्या बाबतीतले ते स्ट्रिक्टली फॉलो केले गेले पाहिजेत. असा या जंगलाचा आपल्याला एक फायदा मिळत असतो.
तर आता आपण याच्यानंतर आपण ओशियन रिसोर्सेस आपण बघूया. समुद्रामधून आपल्याला काय काय त्याचं मिळत असतं रिसोर्सेस. सी वेव्हजमुळे आपल्याला लो टाईड हाय टाईड हे दोन प्रकार आपल्याला होत असतात. त्याच्यानंतर बिईंग द यूज द जनरेशन ऑफ द पॉवर लास्ट इयर वी लर्न द समथिंग अबाउट दिस जॉग्राफी. त्याच्यामध्ये आपल्याला सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे क्रिया तर होतच असते, पण आपल्याला या सी वॉटरपासून त्याच्यातले प्राणी असतील, आतले प्राणी असतील, यांचा किती वापर होऊ शकतो. मराईन रिसोर्स त्याला असं म्हणतात. दिस रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम द सीज अँड द ओशियन आर कॉल्ड एज अ मराईन रिसोर्स. मराईन म्हणजे काय, जलीय, समुद्र जलीय. तर हे पण आहेत मिनरल अँड द बायोस रिसोर्सेस फ्रॉम द ओशियन. तर आपल्याला माहिती आहे मच्छीमार ज्या आहेत की ज्यातून मासेमारी केली जात असते, त्याच्यातून शंख शिंपले पण आपल्याला मिळू शकतात है ना. तर तेही अत्यंत महत्त्वाची संपत्ती आहे. सायंटिस्ट बिलीव्स दॅट द बिलियन्स ऑफ द टन ऑफ द मिनरल्स आर फाउंड डिझॉल्व इन ओशियन वॉटर अँड आर व्हेरी लार्ज रिझर्व ऑफ टीन, क्रोमियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, आयर्न, लीड, मॅग्नीज, सल्फर, युरेनियम हे जे आहेत हे सगळे पाण्यामध्ये विरघळलेले आहेत आज पण समुद्राच्या पाण्यामध्ये. द ओशियन अँड द सी बेड्स ते संपूर्ण त्या पात्रामध्ये विरघळलेल्या स्वरूपात आढळतील. जर काढायचं म्हटलं तर भरपूर आपल्याला मिळू शकतात. वी गेट द टाईप ऑफ द जेम्स, कॉन्शियस, द शेल, पर्ल, मोती वगैरे आणि काही विशिष्ट प्रकारचे खडे त्यातून मिळू शकतात. रिअल पर्ल आर इव्हन द कॉस्टियर दॅन द गोल्ड. जो मोती असतो हा सोन्यापेक्षा महाग असतो. म्हणजे त्याप्रमाणे त्या जरा विचार केला तर समुद्रामध्ये किती मोठी संपत्ती आहे. देर आर द लार्ज स्केल ऑफ द रिझर्व मिनरल ऑइल्स अँड द नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ द सी. ड्रिलिंग ऑइल अँड द गॅस वेल. आपण त्याच्यातून आतमधून आपण ड्रिल करून ऑइल काढू शकतो, गॅस निघू शकतो. म्हणजे समुद्र ही एक प्रकारची साधन संपत्ती आहे. हे बघा, हे या तेलविहिरी जे असतात त्याच्यातून खोदल्या जातात. सागर सम्राट नावाची 1974ला ही ड्रिल केलेली आहे. आणि बॉम्बे हाय ऑप्टेनिंग द मिनरल ऑइल्स त्यापासून आपल्याला मिळत असतं. द नॅचरल गॅस फ्रॉम दिस वेल कॅरीड व्हाया द पाईपलाईन टू द प्लेस कॉल्ड ॲट द उरण या ठिकाणी ती नेली जात असते. आणि ही संपूर्ण त्या सागर सम्राटच्या मध्यमाने होत असतात. आता त्यांची नावं बघा इथे दिलेली आहेत, ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घ्या. काही मिनरल्स आहेत ही जी आपल्याला समुद्रामधून मिळत असतात. थोरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, सल्फेट. त्यानंतर बायोरिसोर्स म्हणजे काय काय मिळतात, जीवसाधनं, त्याच्यातून संपत्ती, जैविक संपत्ती, फिश मिळतो. त्यानंतर ड्राईड श्रिम्प मिळतात, बॉम्बे डक पावडर, शेल, फंजाय, शार्क अँड द कॉडफिश, द सी ककंबर. या सगळ्या प्रकारचे वनस्पती स्वरूपामध्ये आढळतात किंवा काय प्राण्यांच्या स्वरूपात आपल्याला आढळून येतात. तर यांचे उपयोग जोड्या लावा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी, थोरियमचा वापर, यूज ऑफ द फ्लॅश बल्ब इन द कॅमेरा, मॅग्नेशियमचा वापर केला जात असतो. इन ग्रॅडियंट इन द प्रोडक्शन ऑफ द सोप, ग्लास, फर्टिलायझर, पोटॅशियमचा वापर केला जात असतो. प्रोडक्शन ऑफ द क्लोथ अँड द पेपर, सोडियमचा वापर. त्यानंतर सल्फेट यूज इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. आता हे माशांची माहिती तुम्हाला आहेच. ड्राईड श्रिम्प, बॉम्बे डक पावडर यूज ॲज अ पोल्ट्री फीड अँड अ गुड मॅनर, are used for preparation of the medicine, ornaments and the decorative articles. Fungi used for the production of the antibiotics. Shark and the codfish used for the producing the edible oil rich in vitamin A, D, E. Shark पासून आपल्याला मिळतं. कॉड लिव्हर ऑइल आपण म्हणतो. The sea cucumber used as a medicine for treatment the cancer and the tumors. मरीन व्यवसायामध्ये आपल्याला फिशिंग आहे मेन ऑक्युपेशन. सॉल्ट, मिठागरे तयार करता येऊ शकतं. ट्रान्सपोर्ट बिझनेस त्याच्यातून डेव्हलप करता येऊ शकतं. समुद्रात टुरिझम आता नक्कीच गव्हर्नमेंटने घोषित केलेलं आहे, त्याच्यातून इन्कम मिळू शकतं. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आपल्याला मिळतात. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस आर द इम्पॉर्टंट मीटिंग इन अवर नीड्स. रिझर्व्स ऑफ द सम रिसोर्सेस आर लिमिटेड. देर इज अ डेंजर दॅट एक्सेसिव्ह यूज विल बी लीड देअर अर्ली डिप्लेशन. डिप्लेशन म्हणजे काय, त्याचा ऱ्हास होणे. तर ते जास्त अतिरिक्त वापर केला, गैरवापर केला तर ते संपायला लागून जातात. वी मस्ट कीप द कंट्रोल ऑन द यूज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर.
तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणाचा आढावा आपण घेतलेला आहे. धन्यवाद.